हा असणार आहे लाईफ अपडेट व्हिडिओ। माझ्या जिंदगीत अशा गोष्टी घडल्या, त्याच्यानंतर रात्र व्हायला लागली आणि मग त्यांच्यापेक्षा जास्त थोडासा मला त्रास व्हायला लागला। झोपेतून उठत नाहीये, जे खूप हरवलं तरी पण काहीच बोलत नाही, उठत नाहीये। तो खूप मोठा असा लॉस वाटतोय आम्हाला। 2025 चं हे जे मार्च होतं ते मला नाही आवडलं। हाय दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी। आणि हो, ही मृण्मयी गायब झाली होती, न सांगता, काहीच न सांगता, म्हणजे गायब, टोटल अशी घोस्ट केलं मी तुम्हाला। आणि त्याच्यासाठी मी खूप जास्त सॉरी आहे। माझ्या लाईफमध्ये, माझ्या जिंदगीत अशा गोष्टी घडल्या ज्याच्यामुळे मला एकदम गायब व्हावं लागलं, पोस्ट करणं बंद झालं माझं, आणि मी तुम्हाला काही सांगितलं पण नाही। बट ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सो बेसिकली हा असणार आहे लाईफ अपडेट व्हिडिओ, आणि थोडासा मोठा असू शकतो बिकॉज खूप काय झालं या मार्च महिन्यामध्ये आणि ते मला तुम्हाला सांगायचं आहे। सो येस, मेक शुअर करा की तुम्ही तुमचे स्नॅक्स, तुमचे ड्रिंक्स सगळे घेऊन बसताय, किंवा असा हा व्हिडिओ चालू करून द्या आणि तुमचं काम करत बसा। मी मस्त तुम्हाला सांगते माझ्या गोष्टी। आणि येस, खूप जास्त बडबड झाली, खूप जास्त मोठा इंट्रो नाही पाहिजे आपल्याला। सो आपण डिरेक्टली व्हिडिओमध्ये जाऊया। सो येस, विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स जस्ट गेट स्टार्टेड। ओके दोस्तों, मी मस्त आंघोळ करून आलेली आहे, केस धुतलेले आहेत मी। जवळपास 10 तर दिवस झालेलेच आहेत, तेव्हापासून केस धुतले नव्हते, 10 जास्त पण कमी नाही। आणि आज मी केस धुतले आहेत एकदम चांगले, म्हणजे शॅम्पू कंडिशनर लावून, आणि मस्त स्क्रंच केले आहे। माझं कर्ली हेअर रुटीन फॉलो केलं मी, तर आता मला खूप छान वाटत आहे। बट हे केस मध्ये मध्ये येणार मेकअप करताना, त्याच्यामुळे मी हे साईडला करून ठेवते। आणि आणखीन एक मला बात तुम्हाला सांगायची आहे की मी मेकअप तर करत आहे, बट मी काय असं मेकअप तुम्हाला असं म्हणजे ट्युटोरियल वगैरे काही नाही आहे या व्हिडिओमध्ये। हे काय होत आहे, ट्युटोरियल वगैरे मी काही देत नाही आहे, मी बस अशी तुमच्याशी गप्पा मारत आहे मेकअप करता करता, जसं आपण मैत्रिणींसारखं करतो तसं। जसं मी सांगितलं, मी आंघोळ केलेली आहे, स्किन केअर केलेलं आहे, फक्त असंच मला याच्यानंतर पण थोडं शूट करायचं आहे, त्याच्यामुळे मग मी थोडंसं मिनिमल एकदम मेकअप करणार आहे आणि मला लाईफ अपडेट देणार आहे। तसं इतकं काही नाही आहे, म्हणजे गोष्टी आहेत, 1-2च आहेत, बट त्या खूप मेजर आहेत, त्याच्यामुळे खूप सगळ्या गोष्टी नाही आहे, 2-3 गोष्टी आहेत ज्या खूप जास्त डेंजर आणि मेजर गोष्टी आहेत। मार्च महिन्याची स्टार्टिंग तर ठीक आहे, नॉर्मल झाली, इतकं काय हे नव्हतं, म्हणजे एकदम अशी चांगली पण नाही झाली आणि काही वाईट गोष्ट पण नाही झाली स्टार्टिंगला, बरं सुरुवात बोलते मी। बट थोडासा 1 वीक गेला मार्चचा, आणि माझा फेब तसा खूप चांगला गेला होता, खूप प्रोडक्टिव्ह आणि हेल्थ वाईज पण खूप छान होता। बट तसंच मी, म्हणजे आय वॉज लुकिंग फॉरवर्ड टू मार्च, त्याचप्रमाणे की बाबा तो पण खूप चांगला जाणार, हे काय झालं भूत, तो पण खूप चांगला जाणार, प्रोडक्टिव्ह जाणार, हेल्थ वाईज पण खूप छान जाणार। बट मार्चचा फर्स्ट वीक संपला आणि मग माझे पप्पा आजारी पडले, तर त्यांना व्हायरल झाला होता, तेव्हा व्हायरल खूप सुरू होतं आणि त्यांना झालं होतं मग ते ताप, सर्दी, खोकला सगळं। आणि जेव्हा माझे पप्पा आजारी पडतात आमच्या घरी, आमचं पूर्ण घर आजारी पडतं असं ही प्रथा चालत आली आहे आमच्या घरी। तर तसंच झालं, पप्पा आजारी पडले आणि मग एक दिवस असा आला की फर्स्ट वीक नाही, सेकंडच वीक होता तो, 7-8 तारखेला रात्री मम्मी आणि माझी छोटी बहीण पिऊ, त्यांना पण ना असं थोडंसं तब्येतमध्ये थोडंसं खराबी जाणवायला लागली, आणि ते असं बोलत होते की आम्हाला माहिती आहे की आमची तब्येत आता खराब होणार आहे उद्या सकाळी। बट मी ऑन दी अदर हँड, मी तर खूप पॉझिटिव्ह होती आणि मी खूप ॲफर्मेशन्स हे ते, त्याच्यामुळे मी असा विचार करतच नव्हती। त्यांना तब्येत खराब वाटत होती आणि मी असा विचार करत होती की नाही, मी एकदम तंदुरुस्त आहे, मला सकाळी उठून काहीच होणार नाही आहे, मी तर एकदम म्हणजे चांगलं फील करते। आणि ॲक्च्युली मला काही प्रॉब्लेम होत पण नव्हता ते तोपर्यंत, संध्याकाळची गोष्ट आहे ही, 7 किंवा 6 तारखेच्या। त्याच्यानंतर रात्र व्हायला लागली आणि मग त्यांच्यापेक्षा जास्त थोडासा मला त्रास व्हायला लागला, सर्दी टाईप थोडं, तर घशामध्ये थोडा त्रास व्हायला लागला, अशा टाईप व्हायला लागलं। तर माझी मम्मी आणि पिऊला तर इतकं काही होत नव्हतं, बट मला खूप होत होतं, खूप जास्त। मग ती होती 6ची रात्र, तर ते झालं आणि मग त्याच रात्री, अर्ध्या रात्री आला मला ताप, मस्त। त्या दोघींना तर नाही आला, बट मलाच आला, आणि ते पण 102
नाही 101 100-101 असा होता. तर तेव्हा तर मग मी एक गोळी घेऊन घेतली, कारण पप्पा घेतच होते, कारण की ऑप्शनच नव्हता इतक्या रात्री जायचा हॉस्पिटलमध्ये. त्याच्यानंतर मग आम्ही सकाळी उठून गेलो हॉस्पिटल आणि मग त्यांनी सांगितलं की व्हायरल आहे. नाही, काय झालं, दुसऱ्या दिवशी पण आम्ही हॉस्पिटल नाही गेलो आणि तिसऱ्या दिवशी मग आम्ही हॉस्पिटल गेलो, कारण की मला ऑनेस्टली सांगते, मला हॉस्पिटलमध्ये जायला नाही आवडत. मी जेवढं टाळता येईल ना तेवढं टाळत असते आणि मी जितकं असं होत असेल की घरी जर तब्येत ठीक होत असेल तर मग मी ट्राय करते की तसंच ठीक करावं तब्येत माझी. बट ते काय होत नव्हतं, ताप येतच होता. त्याच्यामुळे मग आम्ही 3rd डेला 8 तारखेला गेलो हॉस्पिटल. त्यांनी सांगितलं की व्हायरल आहे. त्यांनी गोळ्या वगैरे दिल्या आणि 3 दिवसचा डोस दिला होता. 3 दिवस मी खूप जास्त, चौघं पण आम्ही खूप आजारी होतो. खूपच जास्त, म्हणजे काय सांगू आता तुम्हाला, कोणाला कोणाची काळजी घेता येईल इतकं पण हे नव्हतं आमच्यामध्ये ताकद कोणामध्येच. सो तसं आम्ही आजारी पडलो सगळेच. पप्पा पण आजारीच होते, तरी पण पप्पा थोडेसे बरं फील करत होते, तर मग पप्पा थोडं करत होते घरातली कामं, म्हणजे आमच्यासाठी चहा वगैरे देणं हे ते सगळं पप्पा करत होते. मम्मीकडून तर काहीच होत नव्हतं 1-2 दिवस. मग मम्मी पण थोडीशी व्हायला लागली, पिऊ पण थोडीशी ठीक व्हायला लागली, बट माझं काही ठीकच होत नव्हतं. म्हणजे माझी काही तब्येत ठीक होतच नव्हती. मला ताप येतच होता. माझा पूर्ण डोस संपला, तरी पण माझा ताप काय बसलाच नाही. आणि आम्ही युजुअली ज्या डॉक्टरकडे जातो ना, त्यांच्याकडे आम्ही गेलो नव्हतो यावेळेस. यावेळेस आम्ही घराच्या जवळच्या डॉक्टरकडे गेलो होतो. तर हे काय, माझ्या मम्मीला पण काही आवडलं नाही ते. त्याच्यामुळे मग मम्मीचं पण मन नव्हतं मानत की आपण आपले जे फॅमिली डॉक्टर आहेत, तर त्यांच्याकडे आपण न जाता इकडे गेलो तर मग आपल्याला काही मानवलं नाही. ते तसं नाही होतं ते, बट स्टील आपण असं म्हणू. तर त्याच्यानंतर मग आम्ही म्हणजे काही होतच नव्हतं आणि मम्मीची पण तब्येत काही ठीक झालीच नव्हती आणि पिऊला पण खूप झालं होतं, म्हणजे तिला चक्कर पण आले होते आणि खूप खूप जास्त. तर म्हणून मग आम्ही 11th ऑफ मार्चला डिसाईड केलं की तिघी पण आम्ही हॉस्पिटल जाणार. सो तसं आम्ही डिसाईड केलं. मग आम्ही 11 तारखेला गेलो आणि ह्या गोष्टींमध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगायचंच विसरली की माझी जी मम्मीची मम्मी आहे, जिथे मी जात असते नेहमी आजीकडे, तर ती ना आजारी आहे, म्हणजे आजारी होती. तर तिला रोज टिफिन वगैरे द्यायचो आम्ही, सगळेच, मावशी वगैरे. तर हे काय 2-4 दिवस आमचं देणं झालं नाही आणि भेटणं पण झालं नाही. बट म्हणजे होतं, फोनवर वगैरे बोलणं सुरूच होतं. 11 तारखेला मी, मम्मी, पप्पा, पिऊ आम्ही सगळे गेलो हॉस्पिटल आणि तिथे मग जे मी तुम्हाला सांगितलं ना फॅमिली डॉक्टर आहे, तिथे माझी मावशी आणि माझा भाऊ पण आम्हाला भेटायला आला होता. कारण व्हायरल होतं तर आम्ही घरी कुणाला यूज देत नव्हतो, म्हणजे त्यांना पण कशाला उगाच त्रास. तर मग तिथेच आले ते भेटायला आणि आम्ही भेटलो. माझ्या भावाने आम्हाला घरी सोडून दिलं. आम्ही झोपलो 11 तारखेला, गोळी घेऊन इंजेक्शन घेतलं मी आणि मम्मीनी पण, आणि आम्ही झोपलो. तेव्हा तर मला एकदम बेटर फील होत होतं नंतर. मग नंतर आता आणखीन खूप मोठी गोष्ट झाली. 12 तारखेच्या सकाळी फोन आला की आई म्हणजे मी माझ्या आजीला आई बोलते. तर आई झोपेतून उठत नाहीये. तर म्हणजे खूप हलवलं तरी पण काहीच बोलत नाही, उठत नाहीये. सो मम्मी पप्पा सकाळी 7 वाजता इथनं निघाले, घरी गेले. तर माहिती पडलं की आई गेली आहे. तर ही गोष्ट झाली आणि मी पण आजारी, मम्मी पण आजारी, पिऊ पण आजारी. पिऊला तर चक्कर आले होते जसं सांगितलं. तिची 12 तारखेला ब्लड टेस्टसाठी घरी आम्ही घेऊन जाणार होतो हॉस्पिटल, बट तिला घरी बोलावं लागलं त्यांना, बिकॉज आता आम्ही कसं जाणार, कारण की मला पण गाडी चालवणं होतच नव्हतं. कारण मी पण आजारी होती आणि पप्पा मम्मी तर तिकडेच चालले गेले होते आईकडे. बट मेजर जी गोष्ट झाली ती मी तुम्हाला सांगितली की आई माझी गेली आणि खूप खूप जास्त आम्ही म्हणजे एव्हरीडे भेटायचो असं तुम्ही समजा. त्याच्यामुळे तो खूप मोठा असा लॉस वाटतोय आम्हाला. कारण ज्या व्यक्तीला तुम्ही असं रोज भेटता आणि एकदम अचानक ते दिसत नाही, तर मग तेव्हा वाटतंच. तर हे एक मेजर लाईफ अपडेट आहे. एकतर तब्येत खराब झाली होती, त्याच्यामुळे मग मी व्हिडिओज शूटच करता येत नव्हतं, एडिट पण कुठे करणार, काहीच होत नव्हतं. त्याच्यामुळे मग ते झालं. मग नंतर आजीचं झालं माझ्या, त्याच्यामुळे तेव्हा तर काही पॉसिबलच नव्हतं. आज मी बसली आहे शूट करायला. आजची 18th आहे आणि आज मग मी डिसाईड केलं की खूप झालं आता, मला पण, कारण सगळे आपापल्या कामी लागले आता. आय थॉट की मी पण माझं काम सुरू करून देते आता काय म्हणजे काही हे नाही.
त्याच्यामुळे मग मी पण आता तुम्हाला आणि मी विचार केला की मी सुरू करायच्या आधी तुम्हाला सांगून देते, कारण मी इतका मोठा गॅप असा इतक्यात घेतलाच नाहीये 2024 पासनं. सो त्याच्यामुळे मग मी असा विचार केला की मी तुम्हाला सांगूनच देते, लाईफ अपडेटच देते सगळं. तर हे एक गोष्ट होतं आणि त्याच्यामुळे खूप जास्त मेंटली, फिजिकली सगळं काही डिस्टर्ब झालं आणि मग म्हणून शूट वगैरे काही करताच आलं नाही आणि काही इच्छा पण होत नव्हती खरं सांगायचं झालं तर. सो येस, आता सगळे तसे घरचे तर ठीक आहे. तेवढी ती जी वॉइड असते तिथं महसूस होणारच आहे, आता काय होणार. बट ठीक आहे. तर जे आहे ते आहे. काही ऑप्शन नाही आहे आमच्याकडे. आणि ह्या तब्येत खराब आणि याच्यामध्ये ना मग मला म्हणजे कोणाला स्वतःकडे लक्ष देणं झालं नाही. त्याच्यामुळे हे बघा माझ्या फेसवरती इतकी जास्त माझ्या फेसची हालत खराब झाली आहे. इतके पिंपल्स आणि खूप खराब हालत. बट ते आता सगळं ठीक करणार हळू-हळू. आता सगळं ट्रॅकवर आणणार आहे चीजे मी. आणि येस, हीच होती माझी पास्ट म्हणजे लाईफ अपडेट बट पास्टवालं काय झालं. आता फ्युचर प्लॅन्स काय ते पण मला तुम्हाला सांगायचं आहे. बट आता मला ना थोडंसं हे जे फेस आहे ते पटकन मी एकदम सगळं करून येते. मग मी तुम्हाला आरामात बसून सांगते. ओके दोस्तो, मी आली आहे परत पूर्ण मेकअप करून. सगळं काही सांगून झालेलं आहे माझं. तर येस, मला फक्त व्हिडिओ एंड करायचा आहे. बट त्याच्या आधी मला तुम्हाला थोडेसे फ्युचर प्लॅन्स सांगायचे आहे. इतके काही असे मेजर नाही आहेत, कारण की काही गोष्टी आहेत ज्या थोड्या हवेत आहेत. तर त्या कन्फर्म होईपर्यंत मी तर काय शेअर नाही करू शकत. बट मला कॉन्टेंट वाईज तुम्हाला सांगायचं आहे की हा इयर 2025 सुरू झाल्यापासूनच मी ठरवलं होतं की मी रोज काही ना काहीतरी पोस्ट करणार. आणि मी हे ठरवलं होतं की मी शॉर्ट कॉन्टेंटवर जास्त फोकस करणार लॉंग फॉर्मॅट कॉन्टेंटपेक्षा. कारण की मी लास्ट इयर 2024 मध्ये लॉंग फॉर्मॅटकडे जास्त लक्ष दिलं आणि म्हणजे त्याच्यामध्ये एकतर खूप जास्त मेहनत आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे मी असे व्लॉग्स वगैरे खूप नाही करत की मी म्हणजे रोज शूट करून रोज टाकावं. इतकं इझी नाही, हे पण इझी नाही आहे, व्लॉग्स करणं पण इझी नाही आहे. बट त्याच्यामध्ये टॉपिक्स वगैरे शोधणं इतकं काय हे नाही आहे. आणि मी व्लॉग्स वगैरे नाही टाकत. माझं आधीपासूनच ठरलेलं होतं जेव्हा मी चॅनल ओपन केलं की मला व्लॉग्स नाही करायचे आहे, मला तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ शेअर करायचे होते. सो तेच मी शेअर करत असते आणि त्याच्यासाठी खूप जास्त स्क्रिप्टिंग आणि टॉपिक शोधणं हे सगळं खूप आणि शूट एडिटिंग खूप जास्त लागतं. सो रोज तर ते टाकणं पॉसिबल आहेच नाही. बट मी 2024 मध्ये महिन्यातले 3-4 दिवस टाकायची आणि 2025च्या सुरुवातीपासून मी ठरवलं होतं की मी एक किंवा 2च लॉंग फॉर्मॅट टाकणार, बाकीचे मी शॉर्ट्स टाकणार. बिकॉज एकतर ते बनवणं इझी जातं, छोट्या म्हणजे कमी टाइम स्पॅनमध्ये जास्त काही सांगता पण येतं. त्याच्यानंतर त्याला रीच जास्त आहे. सो तुम्ही लोक जास्त शॉर्ट्स प्रिफर करता लॉंगपेक्षा. आणि तेच म्हणजे रोज टाकू शकतो, रोज एडिट करणं शूट करणं पॉसिबल आहे. एका दिवसमध्ये शूट करता येतं सगळं काही आणि मग एडिट करत पोस्ट करा. सो ते मी केलं पूर्ण हे मार्चपर्यंत, जोपर्यंत माझा हा ब्रेक नाही आला तोपर्यंत. बट आता मी डिसाईड केलेलं आहे की मी शॉर्ट तर रोज तुम्हाला मिळणार आहे, शॉर्ट कॉन्टेंट तुम्हाला एव्हरी सिंगल डे मिळणार आहे. बट लॉंग फॉर्मॅट पण मी ट्राय करणार आहे की मी वीकली 4 व्हिडिओज टाकायचे. कारण की हे बघा माझं पहिलं प्रेम तर YouTubeच आहे, ते पण लॉंग फॉर्मॅट. मला पर्सनली बघायला खूप आवडतं आणि शॉर्ट पण तुम्हाला मिळणार आहे, लॉंग पण मिळणार आहे. लॉंग फॉर्मॅटमध्ये 3-4 मिळतील, मॅक्सिमम 4 मिळतील, कारण की रोज टाकणं तर पॉसिबलच नाही आहे ते. त्याच्यामुळे रोज तुम्हाला शॉर्ट कॉन्टेंट मिळेल आणि लॉंग फॉर्मॅट पण मिळणार आहे. सो येस, स्टे ट्यून, कारण की खूप जास्त मी पंप झालेली आहे, कारण खूप मोठा ब्रेक मिळाला आहे मला. तर आता मी एकदम मस्त पंप झालेली आहे, एनर्जाइज्ड आहे आणि मी तुमच्यापर्यंत खूप चांगले चांगले व्हिडिओज, चांगले चांगले मी आयडियाज, चांगलं कॉन्टेंट घेऊन येणार आहे. सो स्टे ट्यून आणि प्लीज सपोर्ट करा. आणि येस, दॅट्स इट. हेच होतं माझं छोटंसं लाईफ अपडेट. मला तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं की मी का व्हिडिओ पोस्ट करणं बंद केलं एकदम अचानक, काहीच तुम्हाला न सांगता. सो आय थॉट की माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमच्यापर्यंत ते शेअर करणं. सो हिअर इट इज. आणि आतापासनं आज आहे वेनसडे, सो तुम्हाला आता लॉंग फॉर्मॅट मिळणार आहे एव्हरी मंडे, वेन्सडे, फ्रायडे आणि संडे असे 4. आणि शॉर्ट तर रोजच मिळणार आहे. तर येस, या व्हिडिओसाठी इतकंच. आय रिअली होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. एकदम होलसम असा मैत्रिणी बोलतायत असा व्हिडिओ होता हा. आणि आय एम रिअली सॉरी जर या व्हिडिओमध्ये माझी एनर्जी थोडीशी डाऊन असेल, बिकॉज तुम्ही बघितलं टॉपिक्सच असे होते की मी त्याच्यामध्ये असं काय खुश होऊन सांगू.
चीजेस अशी झाली माझ्याबरोबर या मार्च महिन्यामध्ये. 2025चं हे जे मार्च होतं ते मला नाही आवडलं आहे. मी आधीच हे डिक्लेअर करून टाकते. बट येस, जे काही होतं ते झालं. आता पुढचं चांगलं होणार आपण तेच विचार करूया. अँड येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि येस, आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय दोस्तों.